पुण्यातील रहिवाशी असणाऱ्या तरुणीची तिच्याच पतीनं बेंगलुरूमध्ये हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपीनं धारदार चाकूनं अनेक वार करून पत्नीचा जीव घेतलाय। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून ठेवला। यानंतर त्यानं मृतदेह तसाच घरात ठेवून पुण्याला पळून आला। पण 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। राकेश खेडेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तर गौरी खेडेकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे। दोघेही मूळचे पुण्यातील रहिवाशी असून दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत। मयत गौरी ही आरोपी राकेशच्या सख्या आत्याची मुलगी आहे। 2 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता। लग्नानंतर त्यांच्यात अधूनमधून वादाची ठिणगी पडत होती। घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री देखील अशाच एका कारणातून त्यांच्यात वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी राकेशनं गौरीची निर्घृण हत्या केली। त्यानं किचनमधील चाकूने गौरीच्या मानेवर सपासप वार करत तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं। पण गौरीच्या एका चुकीमुळेच ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। ती स्वतःच तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे। टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार हे जोडपं महिन्याभरापूर्वी बेंगलुरूला राहायला आलं होतं। इकडे शिफ्ट होत असताना मयत गौरीला आपला जॉब सोडावा लागला होता। मागच्या महिन्याभरापासून ती बेंगलुरूमध्ये जॉब शोधत होती, मात्र तिला नोकरी मिळत नव्हती। यावरून दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती। पती राकेशमुळेच आपली नोकरी गेली असा दोष ती पतीला देत होती। याच कारणातून बुधवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर राकेशनं रागाच्या भरात गौरीला एक चापट मारली। प्रत्युत्तरात गौरी धावत किचनमध्ये गेली आणि राकेशला चाकू फेकून मारला। या हल्ल्यात राकेशला किरकोळ दुखापत झाली, पण अशा प्रकारे हल्ला करणं गौरीच्या जीवावर बेतलं। तिची ही चूक तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरली, कारण गौरीने चाकू फेकून मारल्यानंतर आरोपी राकेशनं त्याच चाकूने गौरीवर सपासप वार केले। हा हल्ला इतका भयंकर होता की यात गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला। पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि सुटकेस घरातील बाथरूममध्ये ठेवली। यानंतर आरोपी आपली कार घेऊन पुण्याच्या दिशेने पसार झाला। या घटनेनंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। या घटनेचा पुढील तपास सुरू आहे।